चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्व साधक बंधूभगिनींना नमस्कार. 4 दिवस मला काही हे करता आलं नाही तब्येत बरी नसल्यामुळे. तर आज आपण परमपूज्य शकुंतलाताई आपटे महाराजांच्या तो महासुरा सुखाचा निमथा पावे या पुस्तकातील पान नंबर 58 पासून वाचत आहे. असो. योगी हा अकर्ता. अर्जुनाचेही शेवटी तसेच झाले होते. अर्जुन ज्यावेळी युद्ध करायला उभा राहिला त्यावेळी त्याला असे वाटत होते की हे सगळे मीच करतो आहे, त्यामुळे या युद्धाचे नरसंहाराचे सगळे पाप माझ्याच पाठी येईल रे. मात्र जेव्हा श्री भगवंतांनी त्याला ज्ञान दिले तेव्हा त्याची खात्री पेटली की अरे आपण जरी करू म्हणतो तरी कळविणारा ईश्वरच आहे. तसेच त्या कर्माचे फळ देखील आपले नाही. युद्धप्रसंगी कित्येक वेळेला तो असहाय्य होत असे. कित्येक वेळेला त्याला असे जाणवत होते की यावेळी आपण युधिष्ठिरांचे रक्षण करणे गरजेचेच आहे. पण तरीसुद्धा प्रत्यक्षात तसे करणे त्याला शक्य होत नसे. आपल्या हातात काहीच नाही हे त्याला सतत जाणवत असे. म्हणूनच तो प्रत्येक वेळी श्री भगवंतांना म्हणत असे की हे केशवा, हे माधवा, आता मी काय करू. त्याचे कारण तोपर्यंत त्याला योगाची परमशांतीची अवस्था प्राप्त झालेली नव्हती. त्यामुळेच त्याच्या तोंडून मी काय करू असे येत होते. तोपर्यंत त्याचा ईश्वरच करता मी अकर्ता असा निश्चयही पक्का झालेला नव्हता. योग्यांचा ईश्वर कर्तृत्वाचा निश्चय पक्का झालेला असतो. हे सतत भगवत अनुसंधानातच असतात. म्हणूनच संसारातले कुठलेही प्रसंग मग ते आनंदाचे असोत नाहीतर दुःखाचे असोत, मरणाचे असोत किंवा कशाचेही असोत, त्यातल्या त्या कर्तृत्व भावनेमुळे त्यांना त्याचे काहीही वाटत नसते. त्यासाठी येथे एक उदाहरण सांगतो. परमपूज्य योग्यांची दृढ भूमिका. परमपूज्य सद्गुरू श्री मामांची एकंदर 3 लग्ने झाली. पहिले लग्न ठरले तेव्हा मामाने त्या मुलीची पत्रिका बघितली आणि ते आईला म्हणाले, आई, ही मुलगी अल्पायुषी आहे. कशाला शब्द दिलास. आपल्या आजीकडून ज्योतिषाचे जे उपजत ज्ञान मामांकडे आले होते त्यामुळे ते पत्रिका फार सुंदर बघायचे, अगदी परफेक्ट. त्यावर मातुश्री म्हणाल्या की का शब्द दिला नाही मला काही माहीत नाही, पण आता दिलाय ना, मग मुकाट्याने लग्न कर. त्यावर मातुश्रींची इच्छा प्रमाण म्हणून मामा ठीक आहे म्हणाले. लग्न झाले आणि त्यानंतर 1 वर्षाच्या आत बायकोही गेली आणि नवजात मुलगाही गेला. म्हणजे भविष्यात काय घडणार आहे ते माहीत होते. पण तरीसुद्धा सद्गुरूंच्या चरणी श्रद्धापूर्वक शरणागती झालेली असल्यामुळे निश्चय पक्का होता. कसा तर आपल्या कर्मात जे आहे ते शांतपणे, अकर्तेपणे व निरपेक्षपणे भोगूनच संपवायचे, ते टाळायचे नाही. त्याला काही इलाज नाही. श्री संत तुकाराम महाराज यासाठी म्हणतात की योग्याची संपदा त्याग आणि शांती, उभयलोकी कीर्ती 16 मान. अविचल शांती आणि कर्तृत्व भावनेचा फलाशेचा त्याग हीच योग्यांची खरी संपत्ती असते. त्या योगे त्यांना उभयलोकी कीर्ती आणि मान यांची प्राप्ती होते. परमपूज्य श्री मामांचे 2रे लग्न, त्याचप्रमाणे 3रे लग्नही तसेच झाले. 3ही बायका लग्नानंतर अशाच 1-1.5 वर्षात गेल्या. शेवटची 3री बायको जेव्हा गेली तेव्हा मामांनी ध्यान लांबून मातुश्रींना त्याविषयीच विचारले, कारण तोवर आईने देह ठेवलेला होता. परमपूज्य श्री मामांनी विचारले की आई,
आता काय करू, पुरे नाही, हे माझ्या नशिबात संसार नाही हे तुम्हालाही माहीत आहे आणि मलाही माहीत आहे. म्हणजे आतून निश्चय किती दृढ असेल ते पहा. त्यावेळी मातुश्रींची मामांना सांगितले की होय, बरोबर आहे, हा कर्मभोग संपला, आता यातून बाहेर पड. त्यांनी असे सांगितल्यानंतर मामा सगळ्या प्रपंचातूनच बाहेर पडले. म्हणजे योग्यांची भूमिका निश्चय हा असा मजबूत असतो की आयुष्यात कुठलाही प्रसंग आला तरी ते कधीही तिळमात्र देखील ढळत नाहीत. हे झाले योग्यांचे दुसरे लक्षण, अत्यंत साधेपणा. आणि तिसरे महत्त्वाचे लक्षण म्हणजे हे योगी महात्मे अत्यंत साधे असतात. समजा जर कोणी परमपूज्य श्री मामांना बघितले किंवा आमच्याकडे देवबाप्पा नावाचे एक संत यायचे, त्यांना बघितले तर असे कोणाला मुळीच वाटणार नाही की ही माणसे परमार्थ प्रांतातल्या थोर विभूती आहेत म्हणून. योगीराजांची राहणी अत्यंत साधी असते, इतकी की कोणाला कल्पनाच करता येणार नाही की त्यांच्यापाशी एवढे प्रचंड अद्भुत सामर्थ्य आहे म्हणून. ते स्वतःही कधी त्या सामर्थ्याचा विचार करीत नाहीत आणि दुसऱ्यालाही कधी ते सामर्थ्य अकारण प्रगट करून देणार नाहीत. पण तसे म्हटले तर साऱ्या जगावर राज्य करतील अशी त्यांची महत्ता आणि पात्रता असते. अत्यंत साधी राहणी हे योग्यांचे सहज लक्षणच असावे. अशा योग्यांना जर ओळखायचे असे झाले तर त्यांच्या वागण्या बोलण्यातून हे केवळ जाणत्याच लक्षात येऊ शकते. त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये इतके सहज वैराग्य असते की तसे वैराग्य ज्याच्यापाशी असेल त्यालाच ते नीट समजू शकते. अशा जाणकाराला लगेच समजते की ज्या अर्थी हे वाक्य याच्या तोंडून आले त्या अर्थी यांच्याकडे अत्यंत पराकोटीचे वैराग्य आहे. म्हणूनच वैराग्य हे योग्यांचे चौथे महत्त्वाचे लक्षण ठरते. योग्यांचे प्रथम लक्षण म्हणजे ते कशातच लिप्त नसतात, कर्मफळाची त्यांना अपेक्षाही नसते. दुसरे लक्षण म्हणजे त्यांच्यापाशी चित्तस्थैर्य असते. मग भगवत रूपाविषयी तसेच ईश्वर कर्तृत्वाविषयी अत्यंत पक्का निश्चय असतो. आणि तिसरे म्हणजे त्याची राहणी अत्यंत साधी असते, निर्मळ अंतःकरण. चौथे झाले त्यांचे सहज वैभव. आणि त्यानंतरचे पुढचे पाचवे लक्षण आहे म्हणजे ते जितके साधे राहतात तितकेच त्यांचे अंतःकरणही निर्मळ असते. खरे योगी हे बालकाप्रमाणे अतिशय निर्मळ आणि सरळ अंतःकरणाचे मनाचे असतात. त्यांच्या मनात कधीही पाप वा वेडेवाकडे विचार येत नसतात. परमपूज्य श्री थोरल्या महाराजांच्या नंतर परमपूज्य सद्गुरू योगीराज श्री वाद गुळवणी महाराज पुढे संप्रदायाचे सर्व कार्य पाहायला लागले. महाराजांवर त्यांच्या शेवटच्या काळात त्यांच्याच एका निकटवर्ती सेवकाने विषयप्रयोग केला होता. एवढे विष घातले तरीसुद्धा त्यांनी सरळ अंतःकरणाने सांगितले की आम्हाला कोणी विषला घातले याचा विचार करू नका. ज्याने घातले त्याने त्याच्या कर्माने घातले आणि आम्ही देखील ते आमच्या कर्मानेच भोगतोय. आम्ही त्यातही समाधानी आहोत. श्री संत तुकाराम महाराज देखील असेच म्हणतात की भोगतो न घडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान. वाट्याला आलेला भोग हा संचिताशिवाय घडत नसतो. हे मनी पक्के ठसवून चित्ताचे समाधान साधावे. हा कर्माचा खेळ. या गोष्टी महात्म्यांकडे मनाचा असा अत्यंत सरळपणा असतो. खरोखरच मी स्वतः बघितले आहे की अशीच गोष्ट परमपूज्य श्री मामांच्याही बाबतीत झाली होती. त्यांनाही विष घातले गेले. महात्म्यांची जीवनचरित्रे जर नीट बघितली तर आपल्याकडे
साधू संतांना विष घालण्याची पद्धतच आहे की काय असेच वाटायला लागते. भली माणसे, संत सद्गुरू सत्पुरुष हे लोकांना नकोच असतात. असे काही आहे की काय कोणालाच ठाऊक. पण बऱ्याच साधू संतांच्या चरित्रांमध्ये अशा प्रकारचे उल्लेख सापडतात. परमपूज्य श्री मामांना विष घातल्यानंतर ते जेव्हा मुंबईतून लगोलग पुण्याला आले तेव्हा त्यांना इतका त्रास होत होता की त्यांना त्यावेळी काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागले. त्या आयुष्यातून वाचले तेव्हा ते एवढंच म्हणाले की आम्ही यातून सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेनेच वाचलो. त्यानंतर एकदा सहज कोणीतरी साधकांनी त्यांना विचारले की मामा, तुम्हाला विष कोणी घातले? तर त्यावर मामा म्हणाले की त्याच्याशी तुम्हाला काय करायचे आहे? हा कर्माचा खेळ आहे. तुम्ही जसे तुमच्या कर्माने आम्हाला नमस्कार करता तसे त्यांच्या कर्माने त्याने आम्हाला विष घातली. त्याचे वाईट कशाला वाटून घ्यायचे? तुम्ही नमस्कार करता म्हणून आम्ही आनंद वाटून देतो का? नाही ना. मग ज्यांनी विष घातले त्यांच्याबद्दल विचार करायचे व वाईट वाटून घ्यायचे कारणच काय? हे आमचेही कर्म असतेच ना. केवढे मोठे आणि किती निर्मळ सरळ स्वच्छ मन असेल त्यांचे. अशा योग्यांच्या त्या विशाल सरळ आणि निर्मळ मनामध्ये एकही गोष्ट, एकही संकल्प असा नसतो की जो दुसऱ्याला त्रासदायक होईल किंवा दुसऱ्याबद्दल त्यांना काही संशयही नसतो. त्यांचे मन आरशासारखे स्वच्छ असते. ज्यांच्या हृदयात श्री भगवंतांचे अधिष्ठान असेल त्यांचेच मन केवळ इतके स्वच्छ आणि असू शकते. म्हणूनच श्री संत तुकाराम महाराज असे सांगतात की तुका म्हणे चित्त झालिया निर्मळ तरी सकळ केले होय. आजवर केलेल्या सर्व साधनांचे फळ म्हणूनच आपले चित्त निर्मळ झालेले आहे असे समजावे. निष्कपट आचार आणि समभाव. खऱ्या योग्यांना ओळखण्याचे आणखी एक लक्षण म्हणजे त्यांची वागणूक. त्यांचा सरळ निष्कपट आचार योग्यांची वागणूक स्वभाविताच बालकाप्रमाणे निष्कपट असते. त्यानंतर आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांच्या अंतःकरणात वागण्यात सगळ्यांबद्दल समभाव असतो. आता हेच बघा की ज्यांनी परमपूज्य श्री मामांना विष देण्याचे दुष्ट कार्य केले ते गृहस्थ त्यानंतर श्रावण अनुष्ठानाच्या काळात माऊलीमध्ये आले होते. महाप्रसादाच्या वेळी त्यांना आल्याचे पाहिल्यावर मामा मला हसून म्हणाले, पोरी त्यांना व्यवस्थित जेवायला घाल ना. देवांच्या दारातून तसेच पाठवू नकोस आणि देवाचे तीर्थही दे. मी म्हटले हो, तीर्थप्रसाद देऊनच पाठवते. त्याप्रमाणे मी जायला लागल्यावर मामा लगेच मला म्हणाले की आपण बोलू नकोस काही त्यांना. आम्हाला त्यांनी केलेल्या त्या कृत्याची माहिती आहे अशी जाणीव सुद्धा त्यांना होता कामा नये. मी म्हटले ठीक आहे मामा. त्यांच्या ठाई केवढा ममभाव असेल बघा. एखादा माणूस आपल्याशी शत्रुत्वाने वागत असताना सुद्धा, आपल्या जीवावर उठलेला असताना सुद्धा त्यांच्याशी असे अत्यंत निर्मळपणाचे निष्कपटपणाने वागायचे ही गोष्ट काही सोपी नव्हे. ही गोष्ट फक्त अतिश्रेष्ठ योग्यांनाच